तरीही मला शपथ घालतोय आणि अजूनही तू राधेचाच विचार करतोयस रघुनाथ. का माझ्या हृदयावर घाव घालतोयस रघुनाथ? रघुनाथा गोपिका, आम्ही तुझ्या लेकाशी घडवून आणलेली ही तुझी शेवटची भेट. आता ही भेट सत्कारणी लावायची की नाही हे तू ठरव. शिवशंकर शंभो. पौलमी, ए पौलमी, राधाला घरात प्रवेश मिळवून दिलाय, पण तिचा संघर्ष अजून संपलेला नाही. एरियाची कसोटी लागणार आहे. हे घे, आम्हाला दूध आणि पाणी वेगळं करून दाखव. दुधातनं पाणी वेगळं करणं अशक्य आहे. याचप्रमाणे एकदा का देह अनंतात विलीन झाला की त्याला परत आणता येत. काका, तुम्ही? पौलमी, बरी आहेस ना? हे बघ, काळजी करू नको हा, मी आहे ना. रघुनाथाची फार आठवण येते का? हो. बिचारी ग. पौलमी, तुम्ही इथे काय करताय? वहिनी, अहो मला कल्पना आहे तुमच्यावर फार मोठा आघात झालाय. कसं आहे ना, यावेळी कुणीतरी जवळची व्यक्ती इथं असायला हवी म्हणून आलो मी. ख्याली खुशाली विचारायला. पाय फार दुखतोय ना माझा.
मला ना तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. मी काय म्हणतो, आपण आत बसून बोलूया का? पाय दुखतोय ना. ठीक आहे. रघुनाथा, अरे अकाली गेलास की रे तू. पण तू काळजी करू नकोस हा. आता तुझं कुटुंब ते माझं कुटुंब. मी घेईन सगळ्यांची काळजी. बहिणी, मला कल्पना आहे की तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण कसं आहे ना, शेवटी व्यवहार हा व्यवहार असतो, तो पूर्ण करावाच लागतो. मला सांगा, कधी परत करताय माझं कर्ज? नाही, व्याज वाढत चाललंय ना, म्हणून म्हटलं. सावकार, अहो असं काय करताय? मी माझे दागिने विकून तुम्हाला पैसे दिले गेल्याच आठवड्यात. कसं आहे ना बहिणी, त्यामुळे फक्त 25% कर्ज फेडलं गेलंय. अजून 75% कर्ज बाकी आहे. नाही अहो, पण यांनी मला तेवढीच रक्कम सांगितली होती. क्या म्हणजे माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा? नाही तसं नाही, म्हणजे नाही नाही, राहू द्या राहू द्या, मी तुम्हाला पुरावाच देतो. हे घ्या, हा कागद वाच. बघा काय लिहिलंय, वाचा नीट. वा, नाही लिहिलंयत ना, 1-0 वाढवलाय तुम्ही. बदमाशी करताय तुम्ही सावकार. सरळ सरळ आमची फसवणूक करताय तुम्ही. राधा वहिनी, होय काय बोलताय तुम्ही? एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर तुम्ही असे आरोप करताय? बर, राधे, इतके दिवस खूप मेहरबानी केली मी. पण आता मात्र हिशोब पूर्ण करावाच लागेल. बोल, कधी परत करतेस माझं कर्ज? सावकार, तुमची ही शून्याची करामत शून्यच राहते. हे मी सहन करणार नाही. मग काय करशील? काय करेन? मी तुमची तक्रार करेन राजदरबारात. राज दरबारात जाशील? माझी तक्रार करशील? नको 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 नको, राज दरबारात नको. जा, जा, कर ना माझी तक्रार. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तिकडे तुमचा आवाज ऐकणार कुणीही नाहीये. सावकार, आम्हाला थोडा वेळ द्या. नाही, मुदत अजिबात मिळणार नाही. मला सांगा, तुमचं घर आणि जमीन जप्त करू का मी? असं नका करू. अहो, आमच्या पौलमीचं अजून लग्न करायचंय.
घर आणि जमीन या व्यतिरिक्त काहीच नाही आमच्याकडे. हीच आमची एक शेवटची उरलेली आशा आहे. मी एक सुचवू का? हो, सुचवा. नाही म्हणजे बघा, एका क्षणात तुमचं सगळं कर्ज फेडलं जाईल. अहो, मग सुचवा ना. माझ्या नजरेत एक उत्तम स्थळ आहे. मुलगा देखणा आहे, रुबाबदार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पैसेवाला आहे. आणि त्या मुलाचं नाव आहे व्यंकट. तुम्ही पौलमीचं आणि व्यंकटचं लग्न लावून द्या. आजी सासूबाई, होणाऱ्या सासूबाई, निघा निघा तुम्ही. माझ्या घरातून बाहेर व्हा तुम्ही. मी शांत आहे, ऐकून घेतेय, तोपर्यंत निघा. ऐका ना सासूबाई, मला पौलमी खूप आवडते. माझं तिच्यावर प्रेम आहे.